सुंदर नात्या या ठिकाणी सांगतात मालू महाराज की गोरक्षनाथानं त्या ठिकाणी काय केलं? वेषांतर केलं. नुसतं वेषांतर केलं तर रूपांतर केलं. नाथराय सांगत काय करणे याची न करणे अवघे तुझी तसं एक रूप तसे का परमात्मा देवाला काय अवघड? वेषांतर करावं तुम्ही आले संतांनी देवानं रूपांतर करता येतं. कुठलाही देह धारण करता येतं. तसं गोरक्षनाथानं नुसता पोशाख बदलला नवे नवे त्या ठिकाणी कलिंगासारखा अप्सरेचं रूप धारण केले रूपांतर केलं. त्यावेळेला त्याचं असं चित्र वाटू लागलं की गगनात सुद्धा मावेना एवढी केली. आणि त्या असणाऱ्या गोरक्षनाथाच्या रूपी असणारी काय स्त्री आहे तिचं नाव काय म्हणलं काका? कलिंगा. कलिंगेला पाहिलं गेलं कुरवंडा पुढे तिचं रूप त्या ठिकाणी सुंदर त्या ठिकाणी. आणि त्यावेळेला तिनं त्या ठिकाणी म्हणजे स्त्रीचं वेश परिधान केला. डोक्यावरती पदर घेतला आणि पदराचे म्हणजे जे काही बाह्य असेल ते आपल्या कंबरपाट्यामध्ये ठेवला गेला. सुंदर अशा प्रकारचं चिंतन आणि यावेळेला नाथराया करू लागले. काळणे करणा मुद्रिका भूषण ताटके केले परिधान ते पदरे जडात रत्न नक्षत्राचा मादळकते. एवढा सुंदर अशा प्रकारचं ती कानातलं जे काय असणाऱ्या स्त्रीचं भूषण असेल कुंडल असेल ते सर्व गळ्यातला जे काय असणार मंगळसूत्र असेल कानातलं कुंडल असेल नाकातलं जे काय ते एवढं सुंदर होतं की रत्नाची माणिक मोती जसं असावं त्या प्रकारचं त्या ठिकाणी तिनं परिधान केलं. आणि बघायला गेलं तर स्त्रिया आहे प्रत्यक्षात भासू लागली गेली. अशा प्रकारचं रूप गोरक्षनाथानं त्यावेळेला केलं. आणि पुढे काय झालं घेतलं एकाग्र करुणे रोहिले पते कर पातले श्रवणे वस्ते मुक्ता घोषणात का प्रते सरजे नाथा शोभतसे. एवढं सुंदर त्या ठिकाणी असणारं रूप वाटू लागलं गेलं की प्रत्यक्ष परमात्मा स्वतःची अर्धांगिनी जी काय असणारे जगत म्हणजे असणारी आदिलक्ष्मी आदि साक्षी लक्ष्मी आहे तिचं रूप सुद्धा तिच्या पुढे फिका असावं. एवढा अशा प्रकारचं सुंदर स्त्रीचं रूप आणि त्या ठिकाणी गोरक्षनाथानं त्या ठिकाणी धारण केलं. त्यावेळेला पुढे काय झालं घेतलं पाच कणा जडिता वचन ग्रीवे माझ्या पराय महानाना नगे हटका गुन्हा मुक्त लढा शोभऱ्या. एवढं परिधान केल्यामुळं जिथल्या तिथं अवयवाला त्या ठिकाणी शोभा आली गेली. कारण देव म्हणजे असणारे नाथ पण ते होते. आणि कलियुगामध्ये नाथाचा अवतार श्रेष्ठ आहे. मागच्या अध्यायामध्ये झाला सर हनुमंतरायाने गोरक्षनाथाचं युद्ध. आतापर्यंत गोरक्षनाथ त्या ठिकाणी स्त्री नसताना सुद्धा श्री राज्यामध्ये प्रवेश केला गेला. अधिकार त्याचा होता. हनुमंताचे युद्ध केलं आणि तोंडाला फेस येऊन हनुमंतराया पडला. म्हणजे कितीतरी असतात बघा प्रत्येकाचा अवतार कार्य ठरलेला आहे. आणि अवतार कार्य संपलं गेलं की त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे बळ त्या ठिकाणी क्षीण पावतं. तसं त्या ठिकाणी हनुमंतरायाचं गोरक्षनाथाचं युद्ध झालं. आणि ते प्रभू रामचंद्राने सांगितले हनुमंतराया रामयुगामध्ये झालं पण आता ह्या कलियुगामध्ये त्यांचा अवतार आहे. आपल्या अवताराची सीमा संपली गेली. म्हणून गोरक्षनाथाला त्याची भेट झाली गेली. तिथं श्री राज्यामध्ये आला गेला असं कथानक त्यावेळेला सांगितलेलं आहे. असो आता किती वर्णन गणावेशे गोरक्ष नंदन परमेश्वर मला चपळेपणा वेशांगणे तळपतसे.